साठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पान्हा नाम घेता पंढरी राण कोठे नदीसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धावे घाली पान्हा नाव घेता पंढरी रान सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी मोहे धावे घाली पान्हा नाम घेता पंढरी राणा आम्हा घाली पाठीकडे आपण कणिकाळासी भिडे मोहे धावे घाली पान्हा नाम घेता पंढरी राणा तुका म्हणे कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मध्ये मोहे धावे घाली पाना नाम घेता पंढरी राणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा श्री विठ्ठला माया बापा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कलावज्ञ जीवोधरार्धावतारं कलांकांक तेजोधिका मोदिवक्रम कलानीशवादा पनोदार दीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं धन्य महाराज औरंगापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे साष्टांग उद्धरती तयाची सकळ कुळे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः कस्तुरी तिलकललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वर्णमुक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगी हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिविजयतो
गोपाल चूडामणी पंढरीच्या देवराया पंढरीच्या भासती पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीत असो. आता गाण गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा. मज विसत सो परम विख्यातो जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जानना मती तिक्षु तयाची चरणी नमन गा. जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन वाळी कावतरला तयाची कुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठला विठ्ठला. अवतार मत्स्य कुर्मादी सुकोर मोहे धाबे घाली पाना नाम घेता पंढरीराना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवेकरता निवडले गेलेला भंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अवघ्या जगाला परमार्थाचा मार्ग दाखवून देणारे देवमान्य संत संतमान्य संत आणि जनमान्य संत असे असणारे देहनिवासी श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 6 चरणाचा भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याची दक्षता घेणारा अभंग सेवेसाठी घेतलाय. विठ्ठल कसं पाहिलं तर अभंग थोडा बारीकच आहे पण 6 चरणाचा आहे आणि या 6 चरणाद्वारा जगद्गुरु तुकोबाराया परमात्म्याचं अवतार कार्य सांगतात. पण ते अवतार कार्य कोणासाठी घेतलं त्याचं मुख्य विवेचन या अभंगाद्वारा करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने परमात्मा जन्माला येतो त्याची 3 कारण आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. पण त्या 3 कारणाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय भगवान परमात्मा जन्माला येतो तो कोणासाठी तर आम्हासाठी अवतार. जे परमात्म्याने अवतार धारण केले त्या अवतारामध्ये सगळ्यात महत्वाचं परमात्मा आमच्यासाठी जन्माला येतो आम्हासाठी अवतार. मग कुठले कुठले अवतार त्याच्यापैकी काही अवताराचा उल्लेख या अभंगामध्ये केलाय. कुठले कुठले मत्स्य कुर्मादी शुकर हे 3 अवतार सांगितले. तसे दशावतार आहेत पण या 3 अवताराचा उल्लेख केला. हे अवतार आमच्यासाठी परमात्मा घेतो. पण अवतार घेतल्याच्या नंतर त्या परमात्म्याला बोलवायचं असेल तर कसं बोलवावं लागतं. त्याला आमच्या जवळ बोलवायचं असेल त्याने आमच्यासाठी अवतार घ्यावा असं जर वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा. त्या परमात्म्याचं अंतःकरणापासून प्रेमाने जर नाव घेतलं तर तो परमात्मा आमच्यासाठी धावून येतो. बरं धावून येतो हे मान्य आहे महाराज पण धावून येण्यासाठी तो तुम्हाला कुठे दिसला. तुकोबाराय म्हणतात कुठेच दिसत नाही कोठे न दिसे पाहता. पण त्याला आवाज दिल्याबरोबर उडी घाली अवचिता तो परमात्मा अवचित येऊन त्या भक्ताला त्या संकटामधनं मुक्त करत असतो. आणि असा जो परमात्मा आहे तो परमात्मा या भक्तासाठी फक्त शिल्लक काय ठेवत असेल तर तो सुख ठेवतो. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. दुःखाचे घोट मात्र स्वतः घेतो पण सुख मात्र भक्तासाठी शिल्लक ठेवतो. आणि असा जो परमात्मा आहे संकटाच्या वेळी या भक्ताच्या मागे पुढे उभा राहून या भक्ताला आपल्या पाठीशी घेऊन स्वतः मात्र कलिकाळाशी संकटाशी भिडतो. आम्हा गाली पाठीकडे आपण पुढे कलिकाळाशी भिडे. या जगाच्या पाठीवरती प्रत्येक जीवाला कलिकाळाची भीती आहे. मग त्या परमात्म्याला
प्रेमाने आवाज दिल्याच्या नंतर तो परमात्मा त्या भक्ताला कलिकाळाच्या बंधनामधून मुक्त करतो. म्हणजेच काय करतो तुकोबाराय त्याचं वर्णन शेवटच्या चरणामध्ये करतात. तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये, त्या जन्म मरणाच्या भवसागराच्या या नावेमध्ये बसून तो परमात्मा आम्हाला पहिल्या तिऱ्याला घेऊन जातो. पण पहिल्या तिऱ्याला घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आम्ही त्याला प्रेमाने हाक मारली पाहिजे. आणि प्रेमाने हाक मारल्याच्या नंतर तो परमात्मा आम्हाला या कलिकाळाच्या बंधनामधून मुक्त करतो. असाच या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला अभंगावरती काहीसं विवेचन करण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. गेले 9 वर्षापासून आपल्या या मुक्काम पोस्ट शिडोळ या गावामध्ये चालू असलेला हा भगवान गोपालकृष्णाचा जन्मोत्सव, त्यातल्या त्यात मला विशेष सांगावं असं वाटतं महाराज. का सांगावं असं वाटतं त्याचं कारण असं, आज जर पाहिलं तर महाराष्ट्रभर कार्यक्रम आहेत, नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत. आपण कुठे त्यामुळेच म्हणतो जिकडे तिकडे कार्यक्रम आहेत. पण पाहिलं तर गावामध्ये कार्यक्रम करणारे लोक फार कमी आहेत. भरपूर मोठं गाव आहे आमच्याकडे, जर पाहिलं तर भरपूर मोठी मोठी गावं आहेत. पण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करतीलच असं बरं केलं तर साध्या पद्धतीमध्ये ते खोबरे किसणार, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार, सुंठवडा घालणार, गुलाल उधळला की निघाले घरी. पण एवढा जल्लोष, एवढा आनंद, हा उत्सव वाटण्यासारखं की काहीतरी केलं पाहिजे ना, पण काही काही ठिकाणी पाहायला मिळत नाही. पण आज विशेष कौतुक या गोष्टीचं आहे. आमचे बबन दादा फुलसुरे आणि सर्व त्यांचा परिवार, त्यांचे सहकारी यांनी वैयक्तिक घरी काय केलंय, हा उत्सव तयार केलाय. बरं का, गाव नाही, ग्रामस्थ मंडळींचं फार मोठं सहकार्य आहे, मोलाचं सहकार्य आहे, ते मागे उभे आहेत. पण विशेष स्वरूपाने आज वैयक्तिक कार्यक्रम करणं एवढं सोपं नाही महाराज. पण हा भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव साजरा करणं का कोणास ठाऊक एखाद्या संतांचे वचन कानावरती पडावे आणि पडल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये बदल व्हावा आणि परमात्म्याच्या भक्तीची ओढ लागावी, म्हणून हा चालू असलेला उत्सव आहे. विठाला गेले 9 वर्षांपासून हा उत्सव आमचे बबन दादा व त्यांचे सर्व सहकारी परिवार हे करतायत. आणि खऱ्या अर्थाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव संपन्न होत आहे. आज श्रीकृष्ण जयंती आहे. श्रीकृष्ण जयंती ही देवाची केली जाते, जयंती ही देवाची केली जाते, पुण्यतिथी संतांची केली जाते. आणि तुमचे आमचे असतात ते वाढदिवस. विठाला स्वीट भाषेमध्ये सांगायचं झालं तर बड्डे काय असतात, बर्थडे असतात आपले. मग मला सांगा, आपण वाढदिवस साजरा केल्याच्या नंतर आपल्या आयुष्यातले किती दिवस वाढतात, त्याचं नाव काय, वाढदिवस. मग वाढदिवस साजरा केल्याच्या नंतर किती दिवस आपल्या आयुष्यातले वाढतात? नाही, लोक मोठमोठा खर्च करतात महाराज, लाख लाख 2-2, 10-10 लाख रुपये खर्च करतात, पाहतच ना मागे पुढे अजिबात. मग नारायणगावचा कार्यक्रम असेल, आमची जुन्नरची मंडळी या ठिकाणी आलेत, पण हा आमचा वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम आहे. पण नारायणगाव म्हटल्यानंतर कळलं असेल, विविध स्वरूपाचे मनोरंजनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवतात. 10-10 लाख रुपये, 20-20 लाख रुपये खर्च करतात. पण केल्याच्या नंतर मला सांगा, 20 लाख रुपये नाही, 2 कोटी रुपये जरी खर्च केला तरी आपल्या आयुष्यातला दिवस वाढेल का? नाही वाढत महाराज. उलट तो दिवस वाढदिवस नसून घडदिवस आहे. मग असे दिवस साजरे करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने एकत्र येऊन परमात्म्याचा जन्मोत्सव निश्चित स्वरूपाने साजरा करावा. विठ्ठल आमचे वाढदिवस, संतांची असते ती पुण्यतिथी आणि भगवान परमात्म्याची असते ती जयंती. आज खऱ्या अर्थाने फार मोठं वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे बरं का. त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पर्व काळ आहे. काय पर्व काळ आहे? आपल्या या हिंदू धर्मशास्त्रामध्ये, भागवत धर्मामध्ये 5 पर्व काळ सांगितले. किती? 5. कुठले कुठले? पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्री. 5 पर्व काळापैकी असणारा एक पर्व काळ म्हणजे आजची जन्माष्टमी. विठाला हा पर्व काळ जर साधायचा असेल तर हा पर्व काळ साधल्याच्या नंतर काय वेगळं असं होणार आहे महाराज आमच्या आयुष्यात?
हा पर्व काळ साधल्याच्या नंतर साधला हा पर्व काळ गेला तरीचा मळ, गेला तरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. हा पर्व काळ साधल्याच्या नंतर अंतःकरणामधला जो मल आहे, विषय सुखाचा जो भोग आहे, तो मल निश्चित स्वरूपाने नाहीसा होणार आहे. म्हणून हा पर्व काळ साधायचा. आणि हा पर्व काळ म्हणजे नुसती जन्माष्टमी नाही, तर हा पूर्ण महिनाच पर्व काळाचा आहे. पूर्ण महिनाच काय पर्व काळाचा आहे. आणि हा पर्व काळाचा महिना असताना या श्रावण मासामध्ये खऱ्या अर्थाने भगवान भोलेनाथांची आपण सेवा करतो. सगळ्यात मोठं वैशिष्ट्यपूर्ण ही बाब आहे. आणि याच श्रावण मासामध्ये ही भगवान परमात्म्याची जन्माष्टमी आली. अजून एक तुम्हाला सांगू काय विशेष पर्व काळ आहे. आज खऱ्या अर्थाने माझ्या ज्ञानोबारायांना 750 वर्ष पूर्ण झाली. आजही माझे ज्ञानोबाराय संजीवन समाधीमध्ये बसून आहे. किती वर्ष झाले? 750 वर्ष पलटून गेले महाराज. तरी सुद्धा माझे ज्ञानोबाराय आजही समाधीमध्ये डोलतात. ही या परमार्थाची ताकद आहे. विठाला तिकडे फार मोठा उत्सव चालू आहे. तो उत्सव सोडून आम्हाला इकडे यावं लागलं, कारण प्रेमाची मंडळी. त्यामुळे आज जर पाहिलं तर सगळी आळंदी दुमदुमून गेली. सगळे देव विमानी वाट बघतायत ज्ञानोबारांच्या सोहळ्याची. सगळेजण एकत्र झाले, पुष्पांचा वर्षाव करतायत, गाणे गंधर्व गातायत, आपल्याला नाचतायत. का तर ज्ञानोबारांचा सोहळा चालू आहे. 750 वर्ष पूर्ण झाले. म्हणून काय तर विशेष स्वरूपाने ज्ञानोबारायांच्या मंदिराला 22 किलोचा कलश सोन्याचा बसवलाय. किती? 22 किलोचा सोन्याचा कळस बसवलाय. आणि हा कळस बसवत असताना प्रत्येक घरातून पुन्हा फुलाची पाकळी म्हणून बारीक स्वरूपाने, मोठ्या स्वरूपाने ही मदत प्रत्येक व्यक्तीने केली. खऱ्या अर्थाने फार मोठे भाग्यवान ते लोक आहेत महाराज, की त्यांच्या संपत्तीतला काहीसा भाग माझ्या ज्ञानोबारांच्या कळसाला लागलाय. विठ्ठल म्हणून आपणही भाग्यवान आहोत का तर हा उत्सव आपण साजरा करतोय. म्हणून आजचा जो उत्सव आहे तो उत्सव सामान्य नाही, तर माझ्या ज्ञानोबारांचा सुद्धा जन्मोत्सव आहे. माझ्या गोपालकृष्ण परमात्म्याचा सुद्धा जन्मोत्सव आहे. म्हणून आजचा हा पर्वकाळ साधण्याचा नियम काय? शास्त्र असं सांगतं, ज्याप्रमाणे आपण एकादशीचं व्रत करतो त्याप्रमाणे आजचं हे व्रत करावं. काही भागामध्ये पद्धत नाही, पण हा जन्माष्टमीचा काय असतो? उपवास असतो. तो उपवास कसा पकडायचा? कालचा दिवस एक वेळे अन्न खायचं दशमीप्रमाणे, आणि आजचा दिवस पूर्ण निरंकार म्हणा किंवा फलाहार घेऊन आजचा दिवस पाळावा. पण काही ठिकाणी असं पाहायला मिळतं, आजचा पूर्ण दिवस उपवास धरला, पण 12 वाजून गेले की बसले लोक वदने कवळ घेता. आपला उपवास पूर्ण होत नाही. या उपवासाला पारणं असतं. पारणं ते पारणं सूर्योदयाच्या साक्षीने आपण सोडावं, म्हणजेच तो उपवास पूर्ण होत असतो. विठाल लोक म्हणतात महाराज कोण म्हटलं 12च्या नंतर दिवस बोलतो? अजिबात नाही. इंग्रजांनी शोध लावला, पण आपण इंग्रज पाश्चात्य संस्कृती घेऊन बसलो, पण आपली संस्कृती मात्र बुडवली महाराज आपण. खऱ्या अर्थाने ब्रह्ममुहूर्तावरती 3 वाजता आपला दिवस चालू होत असतो. आणि हा दिवस चालू झाल्याच्या नंतर मला सांगा 12च्या नंतर उपवास सोडला तर 3चा मुहूर्त सापडतो का? नाही सापडत. मग तो मुहूर्त सापडण्यासाठी बरोबर सूर्योदयाच्या समक्षी आपण हे पारणं फेडावं, असा हा उपवास आहे. आणि हा उपवास केल्याच्या नंतर आपल्या जीवनातलं दुःख, आपल्या जीवनातली पीडा ही नाहीशी होत असते. म्हणून शास्त्रामध्ये, भागवत धर्मामध्ये या 5 पर्वकाळाला अनन्य साधारण असं महत्व आहे. एवढंच नाही, या 5 पर्वकाळाबरोबरच अजून 24 उपवास सांगितलेत. 29 उपवास आहेत शास्त्रामध्ये. किती? 29. माझा आवाज येतो का मागं तुम्हाला? माझी भाषा कळते ना? हा. 29 उपवास सांगितलेत. हे 5 पर्वकाळ आणि 12 महिन्याच्या 24 येतात. एका महिन्यामध्ये किती असतात? 2. किती? एक वद्य आणि एक शुद्ध. अशा 2 एकादशी, त्या 12 गुणिले 2 बरोबर 24, आणि हे 5 पर्वकाळ. जो जो या 29 उपवासाचं पालन करतो, 20 अधिक 9 उपवासाचं पालन करतो, त्याला वैष्णव असं म्हणतात. विठाल म्हणून आज खऱ्या अर्थाने हा सगळा वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. आज वैष्णवांचा मेळा स्वर्गात सुद्धा दाटलाय, आणि या बबुंदांच्या घराच्या समोर सुद्धा दाटलाय महाराज. वैष्णव व्हायला फार मोठं भाग्य लागतं. त्याचं कारण वैष्णवाची ओळख कशी करायची. वैष्णवाची ओळख जर जाणून घ्यायची असेल तर जो 20 अधिक 9 उपवासाचं पालन करतो त्याला वैष्णव असं म्हणतात.
वैष्णवाच्या अनेक काही व्याख्या आहेत, पण खऱ्या अर्थाने वैष्णवाला ओळखायचं असेल तर कसं ओळखावं? वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ. वैष्णवाच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने टाळ झणझणत असतात, टाळाचा नाद होत असतो आणि या टाळाच्या नादामध्ये परमात्म्याचं नामस्मरण होत असतं. म्हणून आज या सर्व परिवाराच्या या निवासासमोर आज परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा होतोय. खऱ्या अर्थाने आपलं निश्चित स्वरूपाने काहीतरी पुण्य असलं पाहिजे. दादा, एवढा उत्सव करायचं म्हटल्याच्या नंतर काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे, काहीतरी माता पित्यांचं पुण्य पाहिजे, काहीतरी पुण्य असल्याशिवाय हे घडत नाही. पण त्याच्या पलीकडे संतांचा सुद्धा आशीर्वाद पाहिजे, कारण संतांच्या आशीर्वादाशिवाय इतका मोठा परमार्थ आणि इतकं मोठं नामस्मरण करणं हे अशक्य आहे. विठाला भगवान गोपालकृष्ण परमात्माचा आहे. परमात्मा या ठिकाणी अवताराला येतो. खऱ्या अर्थाने अवताराला येत असताना परमात्म्याचं काय काय कार्य आहे, देव कशासाठी अवतारला येतो याचा जर विचार आपण केला तर प्रमुख 3 कारणं आपल्याला पाहायला मिळतात की या 3 कारणाच्या माध्यमातून भगवान परमात्मा या ठिकाणी जन्माला येतो. पहिलं कारण म्हणजे काय? ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस परमात्मा जन्माला येत असतो. दुसरं कारण भक्ताचं साधूचं रक्षण करण्यासाठी परमात्मा जन्माला येत असतो. आणि तिसरं कारण म्हणजे द्वैत्यांचा नाश करण्यासाठी परमात्मा जन्माला येत असतो. पहिलं कारण जर पाहिलं तर धर्माला ग्लानी येते म्हणून परमात्मा जन्माला येतो. त्याचं कारण धर्म टिकवण्याचं मुख्य काम परमात्मा करत असतो. तुकोबारा एका ठिकाणी सांगून जातात, आहे तुका म्हणे धर्म संस्थापन, आहे तुका म्हणे धर्म कारण आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. धर्माला ग्लानी येणं म्हणजे नक्की काय का? धर्म म्हणजे नक्की काय? एका ठिकाणी जर पाहिलं तर तुकोबाराय म्हणतात आम्हाला सुद्धा धर्माचं पालन करायचे, धर्माचे पालन करणे, पण कुठल्या धर्माचं? हेची आम्हा करणे काम, नामरूपी बीजाला ज्या वेळेस ग्लानी येते त्यावेळेस परमात्मा त्या ठिकाणी अवतराला येत असतो. त्याचं कारण मृत्यू लोकांमध्ये ज्या ज्या वेळेस नाम कमी झालंय आणि पाप वाढले त्यावेळेस परमात्मा जन्माला येत असतो. त्याचं कारण पाप नष्ट करण्यासाठी आणि धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी परमात्मा जन्माला येतो. कारण एक परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी जन्माला येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सुचाम्यहम्. पहिलं कारण काय तर परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी जन्माला येतो. दुसरं कारण जर पाहिलं तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि साधूचं रक्षण करण्यासाठी परमात्मा जन्माला येतो. परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्ताचं रक्षण करण्यासाठी ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट येतं त्या वेळेस परमात्मा जन्म घेत असतो. विठाल कारण भक्तावर
भक्तावरती आलेलं संकट दूर करण्यासाठी परमात्मा काय करतो तर मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवाराया. परमात्मा मागे पुढे उभं राहून त्या भक्ताचं संरक्षण करत असतो. म्हणजेच भक्ताच्या सुरक्षितेसाठी भक्ताच्या संरक्षणासाठी परमात्मा जन्माला येतो. कारण 2. तिसरं कारण जर पाहिलं तर या जगामध्ये ज्या ज्या वेळेस दैत्य मागतात त्या त्या वेळेस परमात्मा जन्माला येत असतो. आणि म्हणून दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी परमात्मा जन्माला येतो. काय करतो परमात्मा? भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताराचे पायापाशी भक्ताला आपल्या पायाजवळ घेऊन दुर्जनांचा नाश करतो, दुर्जनांचा संहार करतो. म्हणून दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी परमात्मा जन्माला येतो. महाराज, भक्ताचं रक्षण परमात्मा कशासाठी करतो, कसं करतो? कारण हे जे दशावतार परमात्म्याने घेतले ते फक्त आणि फक्त भक्तासाठी घेतले. त्याचं कारण विविध अवतारामध्ये विविध भक्ताच्या मागे उभा राहून परमात्म्याने त्याचं संकट नाहीसं केलंय, निरसन केलंय. त्याचं कारण या ठिकाणी या ब्रह्मांडामध्ये भक्ताचं आणि परमात्म्याचं एक आगळं वेगळं नातं आहे, एक अलौकिक नातं आहे. त्याचं कारण या जगामध्ये भक्ताला देव आवडतो याच्यात नवल नाही. ऐका, या जगामध्ये भक्ताला देव आवडतो याच्यात नवल नाही, देवाला भक्त आवडतो याच्यात नवल आहे. विठाला आपल्या मातेला आपलं लेकरू आवडणे याच्यात नवल नाही, आपल्या मातेला आपलं लेकरू आवडणे याच्यात नवल नाही. कुठली माता प्रेम करणारच आहे, पण लेकराला आपली तितकीच माता आवडणे याच्यात फार मोठं नवल आहे. त्याचं कारण जर पाहिलं तर आजकालच्या काळामध्ये ते प्रेम शिल्लक राहिले नाही. म्हणून तितकंच प्रेम भक्ताचं आणि देवामध्ये. एका ठिकाणी महाराज म्हणतात, देवा खऱ्या अर्थाने तुझा जर आम्हाला विसर पडत असेल तर ते ब्रह्मज्ञान आम्हाला नको. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. भक्त तू देव ऐसे करी गोपिका प्राप्ती झाल्याच्या नंतर सुद्धा परमात्म्याचा विसर पडू शकतो.
म्हणून ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीपेक्षा महाराज म्हणतात देवा या जगामध्ये मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञानाची आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. त्याचं कारण ऐका, आत्मस्थिती जर भाव नसेल आणि ब्रह्मज्ञान किती असेल मग त्या ठिकाणी देवाचं आणि भक्ताचं एक अनुसंधान होत नाही. कारण परमार्थामध्ये मी मगाशी चर्चा करता करता मला ते बोलून गेलो सहज. परमार्थामध्ये आत्मस्थिती भावाला फार मोठं प्राधान्य आहे. त्याचं कारण अंतरंग लक्षण आणि बाह्यरंग लक्षण. पण परमार्थामध्ये अंतरंग लक्षणाला फार मोठं प्राधान्य आहे. बाह्यरंगाला काही महत्व नाही. बाह्यरंगाने किती गाळ्यामध्ये 50 नाही 100 माळा घातल्यात, किती चांगला कपडा घातलाय, किती मोठा गंध लावलाय, किती मोठा कानाला गंध लावलाय, किती मोठी चांगली कडक खादीची टोपी घातली, अजिबात नाही. त्याला काहीच महत्व नाही महाराज. एवढं सगळं असेल जर परमात्म्याच्या प्रती अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नसेल अंतरिते घेतो अंतरिते घेतो अंतरिते घेतो पाये जोडी भावाची पाये जोडी भावाची पाये जोडी भावाची पाये जोडी भावाची अंतःकरणामधला भाव पाहत असतो. जर तो भाव शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती होत नाही. निळोबाराय महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर निळोबाराय महाराज म्हणतात अंतःकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल आणि संतांचा कृपा आशीर्वाद असेल तर परमात्म्याची प्राप्ती होते. शुद्ध ज्याचा भक्तिभाव संत वरदे लाभे देव, त्या ठिकाणी संतांच्या वरदानाने परमात्म्याची भेट होते. पण केव्हा, ज्या वेळेस अंतरंग लक्षणातून तो भक्त परमात्म्याशी एकरूप असतो त्यावेळेस. म्हणून महाराज म्हणतात मी भक्त तू देव ऐसे करी. त्याचं कारण अंतरंग लक्षणात जर परमात्म्याच्या प्रती जर आवड नसेल, जिज्ञासा नसेल, प्रेम नसेल आणि ब्रह्मज्ञानाची महाराज बाह्यरंगातून फार मोठी अभिलाषा आहे, ते ब्रह्मज्ञान त्याला अवगत झालंय तरी सुद्धा काही कामाचं नाही. कारण हुका पंडित शहाणा आणि नवी माझ्या मना. त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर एरवी नाकळे करतळे आवळे भावे विना देव नकळे गुरुविणानुभव कैसा कळे. त्या ठिकाणी भावाशिवाय आत्मस्थितीशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून परमार्थामध्ये आल्याच्या नंतर अंतरंगाला फार मोठं प्राधान्य आहे महाराज. ऐका, हे अंतरंग लक्षण पाहत असताना परमार्थामध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आपण आपली आत्मस्थिती तपासणं हे फार महत्वाचं आहे. काय आत्मस्थिती तपासणं फार महत्वाचं आहे. माझी भाषा तुम्हाला कळते ना? कळते ना? काही अडचण नाही ना? नाहीतर कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणायचे लोक महाराज कीर्तन बरंच चाललं होतं पण बुवाची भाषाच कळली नाही. असं नको व्हायला. जसं कानाडीने केला मराठी भ्रातार एकाचे उत्तर एका नाही, तसं नको व्हायला. कानाडी मुलगी आहे आणि तिने मराठी पती केला आणि केल्याच्या नंतर ती त्याला सासरवाडीला म्हणजे इकडं कानाडी देशामध्ये घेऊन आली आणि आल्याच्या नंतर बाबा हा मराठी याचा आणि कानाडीचा फार फारपर्यंत संबंध नाही. आणि येत असताना बसमध्ये दोघे बसल्याच्या नंतर तो तिला विचारू लागला काय ग हे कुठलं बस स्टॉप? ती म्हणायची येनंद्री. मला माहिती नाही काय बोलतो तू. बरं त्याला वाटलं हे येनंद्री असेल. पुढच्या बस स्टॉपला गेला हे कुठलं गाव? म्हटलं येनंद्री. तो म्हटलं हे पण येनंद्री असेल, एक बुद्रुक एक खुर्द. पुढे गेला आणि पुढे गेल्याच्या नंतर म्हटलं हे कोणतं गाव? येनंद्री म्हटल्याबरोबर त्यांनी एक असा लावून दिला. ती म्हटली एकबट दे रे. म्हटलं का मारलंस? त्याला वाटलं या गावाचं नाव एकबट दे रे. तू म्हटलं आधी नाही सांगायचं म्हणजे एकाचे उत्तर एका नाही. तशी गत नको व्हायला. खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये आल्याच्या नंतर आत्मस्थिती भावाला फार मोठं प्राधान्य आहे. हा आत्मस्थिती भाव जर तपासून पाहायचा असेल तर आपण अंतःकरणातून परमात्म्याशी किती एकरूप झालोय हे तपासलं पाहिजे. आणि ते केव्हा तपासता येईल? ज्या वेळेस आपण नामस्मरणाला बसलोय, चिंतनाला बसलोय, कीर्तनामध्ये बसलोय पण आपलं मन जर परमात्म्याशी एकरूप होत नसेल तर समजून जायचं अजून आपण परमात्म्याशी आत्मस्थिती भावाने एकाग्र नाही. विठाल आत्मस्थिती भाव तपासत असताना महाराज म्हणतात हे जे आपल्या
अंतःकरणामध्ये आपल्या देहामध्ये 11 इंद्रिय आहेत. किती? 11. त्याच्यामध्ये पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय आणि 11वं असणारं मन. मन इंद्रियाचा राजा. या सगळ्या इंद्रियाचा राजा असणारं मन आहे. सगळ्यात महत्वाचं, जर आत्मस्थिती भाव जर एकाग्र करायचं असेल तर या मनाला एकाग्र करता आलं पाहिजे. मन जर एकाग्र झालं तर निश्चित स्वरूपाने हा जीव आणि देह सुद्धा परमात्म्याशी एकरूप होतो. अन्यथा मन जर भटकलं तर देह आणि जीव परमात्म्याशी एकरूप होत नाही. त्याचं कारण मन किती चंचल आहे. मन चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. इथं बसल्याच्या नंतर सुद्धा अख्खं कर्नाटक अख्खा महाराष्ट्र फिरून मन येऊ शकतो, इतकं चंचल आहे. इथं बसल्याच्या नंतर सुद्धा आपलं लक्ष पुण्यातल्या दुकानावर जाऊ शकतं मला. का? त्याचं कारण इतकं चंचल मन आहे. इथं उभं राहिल्याच्या नंतर, इथं बसल्याच्या नंतर सुद्धा आपलं लक्ष घराच्या टाळ्याकडे जाऊ शकतं. कीर्तनाला आलो खरं, पण घराच्या टाळ्याला हिसका दिला की नाही, हे मन आहे बरं का. ही मनाची चंचलता आहे. म्हणून हे जर चंचल मन एकाग्र करायचं असेल तर चंचल मन कृष्णा हा, हे चंचल मन कृष्णाला अर्पण केल्याच्या नंतर मन, जीव आणि परमात्मा एकत्र झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने परमात्म्याची ओळख आपल्याला पटते आणि तो परमात्मा आपल्यासाठी जन्माला येत असतो. विठ्ठल जन्माला आल्याच्या नंतर आपला धर्म आपण स्वीकारला पाहिजे. परमात्म्याने आमच्यासाठी जन्माला यावं, आमच्यासाठी आमच्या संकटामधून आम्हाला बाहेर काढावं, याच्यासाठी आम्ही सुद्धा देवाची काहीतरी देणं लागतो. मग काय केलं पाहिजे? या जन्माला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने परमात्म्याशी एकरूप जर व्हायचं असेल तर त्याने जो देह दिलाय या देहाने त्याचं भजन केलं पाहिजे. जेने हा जीव दिला दान, करीन तयाचे चिंतन, जगत जीवन नारायण, गायन गुणा दयाचे, जो या भिवरेच्या तिनी. जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं आम्ही गुण गायलं पाहिजे. पण कसं? तर करे टाळी बोला, मुखी नाम, मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी ज्या वेळेस आम्ही वाजवतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही आणि परमात्मा यांचं एक अनुसंधान होतं आणि मग भक्ताचं आणि देवाचं नातं निर्माण होत असतं आणि मग परमात्मा आपल्यासाठी धावून येत असतो. उगाच परमात्मा धावून येत नाही महाराज. देवाला बोलवण्यासाठी अंतःकरणामध्ये फार मोठा त्याग करावा लागतो. काय करावा लागतो? फार मोठा त्याग करावा लागतो. उगाच परमात्मा अंतःकरणामध्ये येऊन बसत नाही. त्यासाठी अंतःकरणामधून अंतरंग लक्षणातून स्वच्छ पाहिजे माणूस. एक पाण्याची भरलेली बादली आहे, मला सांगा त्या बादलीमध्ये अजून पाणी भरायचंय तुम्हाला. बादली तर भरली, वाहून चालली, आणि त्यात अजून किती पाणी ओतल्याच्या नंतर ते पाणी त्या बादलीमध्ये साठणार आहे? कळतंय का तुम्हाला? पाण्याने भरलेली बादली वाहून चालली आणि आपण मगभर पाणी अजून त्या बादलीमध्ये आपल्याला ते साठवायचंय. मग ते मगभर पाणी किती वेळाने ओतल्यानंतर ते साठणार आहे? नाही साठणार. ते ओतल्याच्या नंतर ते सुद्धा वाहून जाणार आहे. तसं या अंतःकरणामध्ये सुद्धा परमात्म्याच्या भक्तीचा आपण किती रस ओतला आणि जर अगोदरपासून हे मन जर प्रपंचाने भरलेलं असेल तर परमात्म्याची भक्ती ही वाहूनच जाणार आहे. विठ्ठल म्हणून परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी, परमात्म्याला हृदयामध्ये स्थान देण्यासाठी आम्ही मनाने एकरूप झालो पाहिजे. आणि एकदा का मन हे परमात्म्याच्या चरणावरती अर्पण केलं ना की मग आता कोठे धावे मन, मन कोठे धावे मन, परमात्म्याशी जर एकरूप व्हायचं असेल तर हे मन त्याला अर्पण केलं पाहिजे आणि मग परमात्मा आपल्या जवळ येतो. तुकोबारायांना परमात्मा त्याच्या चरणावरती अर्पण केलं
आम्ही एकांतामध्ये राहून त्या परमात्म्याचं भजन केलं. तू मन हे मेची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकादे. परमात्म्याला सगळीकडे भासता आलं पाहिजे, पण त्याच्यासाठी तू मन हे मेची करी माझी या भजनी प्रेम धरी. माझ्या भजनावरती प्रेम करून हे भक्ता जो मन हे माझ्या चरणावरती अर्पण करतो ना, त्याच्या जीवनामध्ये भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला. आनंद आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा असं जर वाटत असेल तर आम्ही हे मन परमात्म्याला अर्पण केलं पाहिजे. एकदा का देवाला मन अर्पण केलं ना महाराज की मग येणे सोसे मन झाले हवं भरी परत माघारी. पुन्हा ते मन येत नाही का? कारण या मनाला परमात्म्याची त्या भगवंताची गोडी लागलेली असते. गोविंद गोविंद मना लागली आचंद, मना लागली आचंद. या मनाला परमात्म्याच्या नामाचा परमात्म्याचा छंद लागला पाहिजे. काय संतांचा परमार्थ होता महाराज, काय संतांचं प्रेम देवावरती होतं. वैष्णवाची व्याख्याच अशी आहे, वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया. संतांनी अखंड स्वरूपाने फक्त आणि फक्त परमात्म्यावरती प्रेम केलं, बाकी कोणावरती नाही महाराज. ऐका, देवावरती इतकं प्रेम करावं, इतकं प्रेम करावं की या जगामध्ये देवाच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टीवरती प्रेम करण्याची इच्छाच झाली नाही पाहिजे. इतकं देवावरती प्रेम करावं महाराज. कारण या जगाच्या पाठीवरती आपल्याला तारून नेणारा तो एकटाच आहे. अंतकाळीचा सोय राहतो का म्हणे विठो धरा, बाकी कोणी नाही. बाकी सगळा प्राणी मायेचा बाजार, आणि या मायेच्या बाजारामध्ये गुंतून राहण्यापेक्षा शेवटच्या काळामध्ये असं वाटतं की महाराज बस आता मात्र सगळे आपले आहेत, सगळे आपल्या संकटाच्या वेळी आपल्याला मदत करणार आहेत, पण नाही कुणाचे आपण म्हणतो आपण तो सत्य आहे. आणि ही परिस्थिती मला वाटते अलीकडच्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता तेव्हा सगळ्यांना कळली असेल. लोक असे लांबनं तुकडा टाकायचे, कुत्र्याला सुद्धा आपण व्यवस्थित टाकतो महाराज, लांबनं ताट फेकायचे घे जेव. तेव्हा लक्ष द्यायचं की बाबा आपले सुद्धा परके झाले. म्हणून या जगामध्ये त्या काळामध्ये आपली साथ देणारा फक्त एकच आहे, जगाच्या पाठीवरती परमात्मा आहे. म्हणून जगायचं असेल आणि मरायचं असेल तर ते फक्त परमात्म्यासाठी जगावं मरावं. विठाला काही लोक म्हणतील महाराज देवासाठी जगलो आणि देवासाठीच मेलो, तो प्रपंच कोणी करायचा? प्रश्न आहे ना. देवासाठी जर परमार्थ करत राहिलो, देवासाठी जर दिवसभर देवाचं चिंतन करत राहिलो, परमार्थ प्रपंच करायचा कोणी? हा प्रपंच करण्यासाठी आम्हाला इथे यावंच लागेल. मग हे ज्ञानोबरांचे विधान आठवायचं आपण. असोनी संसारी जीवे बेगो करी वेदशास्त्र बारी बाह्य सदा. मी मागाशी सांगून गेलो परमार्थामध्ये अंतरंग लक्षणाला फार मोठं महत्व आहे. त्याचं कारण परमार्थ हा अंतरंगातून करावा आणि प्रपंच हा बाह्यरंगातून करावा. ज्या वेळेस प्रपंच बाह्यरंगातून होतो आणि परमार्थ अंतरंगातून होतो ना, त्यावेळेस परमार्थ सुद्धा फलद्रूप होतो आणि प्रपंच सुद्धा फलद्रूप होतो. पण आपलं झालं थोडंसं उलट झालं महाराज. असं काय, आपला प्रपंच अंतरंगातून आहे आणि परमार्थ बाह्यरंगातून आहे. त्यामुळे अजून परमार्थाची फलश्रुती आपल्याला मिळत नाही. पण ऐका, ज्या वेळेस आपण सर्वस्व परमात्म्याला अर्पण करतो ना, त्यावेळेस निश्चित स्वरूपाने परमात्मा आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. विठाला या जगामध्ये जर दास व्हायचं असेल तर प्रपंचाचा होण्यापेक्षा परमात्म्याचा व्हा. कारिदास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया भोगावया. प्रपंचामध्ये दुःख आहे, या प्रपंचाचा विसर पाडून आपण परमात्म्याकडे धाव घेतली पाहिजे आणि परमात्म्याकडे धाव घेऊन त्या परमात्म्याचा दास झालो पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की आम्ही देवाचे दास झालो. धन्य आम्ही जन्म आलो दास देवाचे झालो. मग खऱ्या अर्थाने परमात्म्याचा जर दास व्हायचा असेल तर या जन्माला आल्याच्या नंतर मी भक्त तू देव ऐसे करी याच पदाला सिद्ध झालं होता आलं पाहिजे. मग या पदाला जर सिद्ध व्हायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या मुखातून आपल्या या इंद्रियाने आपल्या या देहाने मात्र परमार्थ घडला पाहिजे. काय करायचं परमार्थ म्हणजे फार काय अवघड नाही. बास अंतःकरणापासून ठाईचं बैसोनी करा एक चित्त करून हाताने टाळी मुखाने नामस्मरण केलं की बाकी काय परमार्थाला अजून काही अवघड लागत नाही. आणि अवघड परमार्थ आपल्याला जमणारही नाही महाराज. सोपा परमार्थ. मग सोपा परमार्थ तुकोबाराय म्हणतात, काय सोपा परमार्थ आहे? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. नका त्याच्याकडे लक्ष देऊ, त्याचे दिवसच आहेत.
हे आतापासूनच नाही, देव जन्माला आल्यापासून तो पडतोय, त्याच्याकडे लक्ष देऊ नका अजिबात. तो आला तरी थोडा वेळ हजेरी लावून निघून जाईल. विठ्ठल म्हणून निश्चित स्वरूपाने आपण या इंद्रियाने, आपण या देहाने परमात्म्याचा परमार्थ केला पाहिजे, भजन केलं पाहिजे. किती भजन करावं, इतकं भजन करावं, इतकं भजन करावं की त्या भजनावरती आपला आत्मविश्वास पाहिजे की बस या भजनाच्या माध्यमातून शेवटच्या काळामध्ये कोणी नाही आलं तरी चालेल, पण माझा जगाचा मालक, माझा पंढरीनाथ परमात्मा माझ्या या भजनाचा भाव पाहून निश्चित स्वरूपाने मला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही, इतका विश्वास पाहिजे. किती भजन केलं पाहिजे महाराज. तुकोबारा म्हणतात तर दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. महाराज आत्ताच्या काळामध्ये सगळी साधनं आहेत, टाळ आहेत, पखवाज आहे, पेटी आहे, विना आहे, स्वर ज्ञान आहे, सगळं काही आहे. आता लोक रागामध्ये गातात, रागात गातात, पण तरी सुद्धा लोकांना परमार्थ अजून अवगत होत नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या काळामध्ये काही नव्हतं महाराज. कुठला विना, एकच तार त्या विण्याला, कुठला पखवाज, बरं पखवाज आहे तो शिकलेला आहे की नाही माहिती नाही. टाळाचा जर विचार केला तर माझ्या तुकोबारांच्या काळामध्ये दगडाचे टाळ होते. कशाचे? दगडाच्या टाळामधून गायले अभंग, तुकोबाची अभंगवाणी, देवाजीच्या पडता काणी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग, दगडाच्या टाळामधून माझ्या तुकोबारांनी भजन करावं आणि मग जगाचा मालक गरुड घेऊन तुकोबारांना येण्यासाठी यावा, इतकी परमार्थाची श्रीमंती पाहिजे. विठ्ठल आदरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी विठ्ठल बाबा बोले फार सुंदर सांगायचे. परमार्थ आणि प्रपंच याच्यामधला भेद आपल्या जवळ आळंदी महाराज, त्या आळंदीमध्ये फार थोर महान साधू आहेत, महात्मे आहेत. त्या महात्म्यांची जर संगती लावेल ना जीवनामध्ये तर आपलं जीवन हे धन्य होत असतो. असे गुरुवर्य गुले बाबा सांगायचे. वा परमार्थ करत असताना आणि प्रपंच करत असताना याच्यामध्ये एक भेद आहे. प्रपंच आणि परमार्थ किती करावा? दुपारची भ्रांती जाईल इतका प्रपंच करावा. ऐका, दुपारची एक वेळेची भूक जाईल इतका प्रपंच करावा आणि आयुष्याच्या जन्म मरणाची भूक जाईल इतका परमार्थ करावा. काय सुंदर वाक्य आहे बाबांचं. एका वाक्यामध्ये सगळं विश्व आहे. एकाच वेळेची भूक जाईल इतका प्रपंच करावा आणि आयुष्यभराच्या जन्म मरणाची भूक जाईल इतका परमार्थ करावा. किती आयुष्यभरामध्ये नामस्मरणाची पुंजी त्यांनी जमा करून ठेवली असेल, किती नामस्मरण केलं असेल. बास शेवटच्या काळामध्ये कोणाच वरती विश्वास ठेवायचा नाही, फक्त देवावरती आणि देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवायचा. त्याचं कारण शेवटच्या काळामध्ये तारणारा तोच आहे आणि जीवन जगायचं सुद्धा त्याच्यासाठीच. अशी ज्या वेळेस अवस्था निर्माण होते त्यावेळेस तो परमात्मा आमच्यासाठी जन्माला येत असतो. हे माझं विधान नाही, तुकोबाराय म्हणतात असं घडलंय. त्या परमात्म्याने आम्ही आवाज देता क्षणिक त्या ठिकाणी उपस्थित व्हावं, त्या ठिकाणी यावं आणि आम्हाला दर्शन द्यावं, ही तुकोबारांची भावना आहे. हा तुकोबारांचा अनुभव आहे. त्याचं कारण परमात्मा जर ओळखायचा असेल तर देव जगामध्ये पाहू नका, देव जगामध्ये पाहू नका, अगोदर अंतःकरणामधला परमात्मा ओळखायला शिका. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, ही भ्रांतासी कामू विषयावर. फक्त विषयावरती विजय मिळवल्याच्या नंतर अंतःकरणामधला परमात्मा सुद्धा ओळखता येतो. म्हणून आत्मसाक्षात्कार तुकोबारांना सगळ्यात अगोदर झाला, नंतर परमात्मा येऊन भेटला. अगोदर तुकोबारांना आत्मसाक्षात्कार झाला, अंतःकरणामधला परमात्मा दिसला आणि नंतर बालवेशात येऊन श्रीहरी भेटला. अगोदर आत्मसाक्षात्कार झाला आणि आत्मसाक्षात्काराने परमात्म्याची भेट झाली आणि मग परमात्म्याच्या या परमार्थाची गोडी लागल्याच्या नंतर तुकोबारांनी किती भजन करावं महाराज. काही माप त्या भजनाला नाही महाराज. अपवित्र ठिकाणी बसल्याच्या नंतर सुद्धा तुकोबारांनी विठ्ठल विठ्ठल म्हणावं. एक थोर भक्त तुकोबारांना भेटण्यासाठी आला. तुकोबारांची ख्याती ऐकली. म्हणे देऊळ गावामध्ये कोणीतरी तुकोबा नावाचा संत आहे म्हणे, तो देवासोबत बोलतो, देव त्याच्यासोबत बोलतो, अशी कीर्ती ऐकून तो सद्गृहस्थ तुकोबारांना भेटण्यासाठी आला. आणि आल्याच्या नंतर तुकोबारे कुठे, सकाळची वेळ, तीव्र इच्छा तुकोबारांना भेटण्यासाठी. आणि सकाळची वेळ असल्याच्या नंतर तुकोबारे सौची विधीला निघाले. निघाल्याच्या नंतर तुकोबारे निघून गेले. काही क्षणातच तो सद्गृहस्थ त्या ठिकाणी आला. आणि आल्याच्या नंतर महाराज आमच्या भागीरथी आई सब ओट्यावरती बसल्या होत्या. म्हटले तुकोबारांचं घर हेच का? म्हटले हेच. कुठे तुकोबाराया? म्हटले बाबा बाहेर गेले, काही क्षण तुम्ही थांबा, बाबा येतील आणि मग तुम्हाला भेटतील. नाही म्हटले मला आताच भेटायचं.
तीव्र इच्छा संतांना भेटण्याची निर्माण झाली. एवढी कीर्ती ऐकली होती. म्हटले कुठे गेले तुकोबाराया? म्हटले बाबा शौचविधीला गेले. मग मला त्या ठिकाणी जाता येईल, मला भेटायचे तुकोबारायांना. कुठल्या दिशेला गेले? त्या दिशेला बोट दाखवलं आणि त्या दिशेने तो सद्गृहस्थ तुकोबारायांना भेटण्यासाठी निघाला. निघाल्याच्या नंतर दूरवर अंतरावरती माझे तुकोबाराय शौचविधीला बसले आहेत. पण बसल्याच्या नंतर सुद्धा मुखामध्ये विठ्ठल 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 भजन चालू आहे. हा प्रसंग त्या गृहस्थाने पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर म्हटले हे तुकोबाराय तुम्हीच का? म्हटलं मीच. अहो एवढी मोठी तुमची ख्याती मी ऐकून आलो होतो. म्हणे तुमच्यासोबत देव बोलतो पण तुम्ही देवाचं नाव अपवित्र ठिकाणी घेता, काही तुम्हाला वाटावं. त्यावेळेस तुकोबारांच्या मुखामधनं पडलेले उद्गार आहेत. माझी मज झाली अनवरवाचा छंद या नामाचा घेतलास. काय करू दात महाराज की मी नामस्मरण थांबवायचा प्रयत्न करतो पण ही माझी जी वाचा आहे ना ती माझ्या बंधनात नाही. अनावर झाली ती वाचा, ती फक्त विठ्ठल नामाकडेच वेध धरते. काय भजन असेल तुकोबारांचं, इतकं भजन करावं महाराज. आणि मग इतकं भजन केल्याच्या नंतर निश्चित स्वरूपाने तो परमात्मा जन्माला येतो. आणि म्हणून ही खात्री तुकोबारांना पटली. आणि पटल्याच्या नंतर तुकोबाराय छाती ठोकून सांगतात की आम्ही एवढं नामस्मरण केल्याच्या नंतर निश्चित स्वरूपाने तो परमात्मा आमच्यासाठीच अवतार धारण करणारे अभंगाचा प्रथम चरण. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. एवढं नामस्मरण आम्ही केल्याच्या नंतर, एवढा परमार्थ केल्याच्या नंतर तो परमात्मा आमच्यासाठी धावून येतो. नाही तर तो परमात्मा आमच्यासाठी अवतार घेतो. आम्हासाठी अवतार का? देवाने भक्तासाठी अवतार घ्यावे तर भक्तांनी देवाचं केलेलं चिंतन अंतरंगातून भक्त देवाशी एकरूप झाला की झाल्याच्या नंतर बास फक्त देव आणि भक्त हे एकच नातं त्या ठिकाणी शिल्लक राहिल्याच्या नंतर तो परमात्मा त्या भक्तासाठी अवतार धारण करत असतो. ही अवस्था तुकोबारांची आहे. म्हणून तुकोबाराय खात्रीशीर म्हणतात, अनुभवांपासून म्हणतात की आम्हासाठी अवतार. कोणता धारण केला? मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, हे अनेक अवतार आहेत. त्या अवतारापैकी 3 अवताराचं वर्णन केलं. कुठला? मत्स्य कुर्मादी सुकर हे अवतार परमात्म्याने आमच्यासाठी धारण केले. का केले? त्याचं कारण ज्या वेळेस या भक्ताच्या जीवनामध्ये परमात्म्याची कुठेतरी उणीव भासली आणि उणीव भासल्याच्या नंतर त्या भक्ताने परमात्म्याचा धावा केल्याच्या नंतर विविध स्वरूपाने विविध अवताराने परमात्म्याने त्या ठिकाणी यावं आणि आल्याच्या नंतर त्या भक्ताचं रक्षण करावं, त्या भक्ताला संकटामधून बाहेर काढावं. ही अवस्था परमात्म्याची आहे, ही अवस्था भक्ताची आहे. पण असा परमात्मा बोलवण्यासाठी आम्ही सुद्धा देवाचं काहीतरी देणं लागतो. तो परमात्मा आमच्यासाठी अवतार घेईल सुद्धा, हे आम्हाला मान्य आहे. पण त्या परमात्म्याने अवतार घेतल्याच्या नंतर त्याला जवळ आम्हाला बोलवता आलं पाहिजे. मग जवळ बोलवण्यासाठी काय पाहिजे? तर एक मुखामध्ये नाम आणि अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. पण जर पाहिलं तर या जगामध्ये नाम सुद्धा दुर्लभ आहे आणि प्रेम सुद्धा दुर्लभ आहे महाराज. नाम किती दुर्लभ आहे ऐका. या नरदेहाला जन्माला येऊन सुद्धा आपल्या मुखाला नामचिंतन येत नाही, इतकं नाम दुर्लभ आहे. कीर्तनामध्ये बसून सुद्धा आपण जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसू तर इतकं नाम दुर्लभ आहे. प्रेम किती दुर्लभ आहे नाही महाराज. या जगामध्ये संतांनी देवावरती केलेलं प्रेम जर सोडलं तर बाकी सगळे प्रेम म्हणजे माया आहे. बाकी सगळं प्रेम म्हणजे माया आहे. बस फक्त देवावरती एकच अंतःकरणापासून प्रेम करणारा घटक त्याचं नाव आहे संत. संतांचं प्रेम जर सोडलं तर बाकीच्यांनी फक्त आणि फक्त माया स्वरूप प्रेम केलेलं आहे. म्हणून
असा परमात्मा आमच्यासाठी अवताराला जरी आला, आमच्यासाठी धावून जरी आला, तरी त्याला आमच्या जवळ बोलवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, तर मोहाने प्रेमाने त्याला आवाज दिला पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. मोये धाव घाली पाना, मोये धाव घाली पाना, मोये असा परमात्मा अवताराला आल्याच्या नंतर सुद्धा त्याला आम्ही आमच्या जवळ बोलवण्यासाठी काय केलं पाहिजे. परमात्मा अवताराला येईल, पण त्याला जवळ बोलवण्यासाठी आमचं एक आद्य कर्तव्य काय, मोहे धावे घाली पाणा. ज्या वेळेस त्या परमात्म्याला मोहाने प्रेमाने पाणा घालणं म्हणजे काय, आवाज देणं. त्या देवाला आम्ही प्रेमाने बोलवलं की कोणाला बोलवायचंय, पण देवाला, त्या देवाचा उल्लेख केला. कोणाला, नाम घेता पंढरी राणा. पंढरी राणाच का, त्याचं कारण आमच्या मनामध्ये संभ्रम असा आहे महाराज की या जगामध्ये 33 कोटी देव आहेत. किती? 33 कोटी देव आहेत, म्हणजेच 33 प्रकारचे देव आहेत. मग याच्यापैकी कोणत्या देवाला बोलवायचं? अंबाबाईला बोलवायचं, खंडोबाला बोलवायचं, का वारानुसार बदलणाऱ्या देवांना बोलवायचं? नक्की कोणाला बोलवायचं? याच्यावरती एकच उत्तर आहे, बळया माझा जो या देवाचाही. 33 प्रकारचे जरी देवता असतील तर या सगळ्यांचा असणारा अधिपती म्हणजे आमचा पंढरीनाथ परमात्मा आहे. म्हणून नाम घेता पंढरी राणा अशा परमात्म्याला बोलवल्याच्या नंतर तो परमात्मा आमच्यासाठी धावून येत असतो. पण त्याला बोलवण्यासाठी काय केलं पाहिजे? मोहे या शब्दाखाली आपण अंडरलाईन केले पाहिजे. मोहे म्हणजे काय? मोहाने प्रेमाने त्याला बोलवलं पाहिजे. ज्या वेळेस आपण मोहाने आणि प्रेमाने परमात्म्याला बोलू त्यावेळेस तो आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कारण परमात्म्याला जर बोलवायचं असेल तर तेवढं प्रेम आपल्या देवावरती असलं पाहिजे. मोहाने प्रेमाने जर त्याला आवाज दिला तर तो परमात्मा आपलं सर्वस्व सोडून भक्तासाठी धावत येत असतो. प्रसंग पहा, महाभारतातला प्रसंग आहे. दुःशासनाने आमच्या द्रौपदी मातेच्या केसाला पकडलं आणि केसाला पकडून महाराज भर सभेमध्ये ओढत आणलं. सर्वांना कथा बघ माहितीये, पांडव पण हरले, सगळं काही हरले. आणि हरल्याच्या नंतर पत्नीला पणाला लावलं, लावल्याच्या नंतर पत्नी सुद्धा हरली. हरल्याच्या बरोबर त्या ठिकाणी दुःशासनाने द्रौपदी मातेच्या केसाला पकडत ओढत ओढत भर सभेमध्ये आणलं आणि साडी ओढू लागला. साडीला हात घातला. घातल्याच्या नंतर प्रयत्न केला. समोर पाहिलं तर पितामह भीष्म बसलेले आहेत, कृपाचार्य, द्रोणाचार्य, सगळे काही समोर आधाराने, वयाने, हक्काने सगळे मोठे मोठे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. कोणीतरी माझ्या मदतीला धावून येईल हा भाव द्रौपदी मातेच्या मनामध्ये. पाहिल्याच्या नंतर सगळ्यांनी मान खाली घातली. काय करू द्रौपदी, अगं भरपूर वाटतं की तुझ्या मदतीला यावं, पण आम्ही या कौरवांचं मीठ खाल्लंय, काही करू शकत नाही. मान खाली घातली. ठीक आहे म्हटले, यांनी मदत नाही केली तर चालेल, पण माझे 5 शूर बलाढ्य पती माझ्या समोर बसलेले आहेत, ते मला या प्रसंगात पाहू शकत नाही. पतींकडे पाहिलं, पतीने सुद्धा मानाखाली घातल्या. त्यावेळेस असं होतं, प्राण जाय पर वचन न जाय. आता वचन न जाय पर प्राण राहे, हे महत्वाचं आहे. वचन गेलं तरी चालेल पण जीव जागला पाहिजे.
त्या काळी तसं नव्हतं. वचनाला फार मोठं प्राधान्य होतं. वचन दिलं होतं, हरले होते, काहीच करू शकत नव्हते, मान खाली घातली. शेवटी स्वतःच्या प्रयासाने साडी ओढण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा प्रयास केला, स्वतःच्या ताकदीचे त्या ठिकाणी अवलंब केला. पण कुठेतरी पुरुषाच्या ताकदीपेक्षा स्त्रीची ताकद ही कमी आहे. म्हणून लक्षात आलं की आता या संकटामधून सोडवणारं दुसरं कोणी नाही. भास या संकटामधून सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा आहे, माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. म्हणून अंतःकरणापासून मोहाने त्या परमात्म्याला आवाज दिला आणि आवाज देऊन बोलवलं. काय बोलवलं? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला, लाविला, वेळ का सकया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, आज लक्षात आलं की आता सोडवणारा एकच आहे, माझा दीनानाथ बंधू, माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. म्हणून आवाज दिला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, लाविये. आवाज दिला आणि आवाज दिल्याच्या नंतर परमात्मा त्या ठिकाणी आला. आणि आल्याच्या नंतर द्रौपदी माता परमात्म्याला म्हणते, का रे कृष्णा, अरे एवढ्या मोठ्या संकटात मी सापडले, तुला आवाज दिला एवढा वेळ लावतात का? हा बरं का, वचनाला प्रेमाने आवाज दिल्याच्या नंतर परमात्मा किती वचन पाळतो. परमात्मा म्हटलं, अगं द्रौपदी, लगेच आलो असतो, जेवणाच्या ताटावरती बसलो होतो, त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे, गरुडाला सुद्धा मागे टाकलं. पण तुम्हाला बोलवताना कसं बोलवलंस? द्वारकेच्या राया. म्हणून असा द्वारकेवरनं फिरून येत असताना मला एवढा वेळ लागला. आणि मग हा संवाद झाल्याच्या नंतर परमात्मा द्रौपदी मातेला साडी देत बसते नाही, स्वतः साडी झाली. आणि स्वतः साडी झाल्याच्या नंतर दुःशासन ओढतोय महाराज, त्याला काही कळायला तयार नाहीये. आदरणीय गुरुवर्य बाबा सुंदर सांगायचे, बाबा म्हणायचे की त्या ठिकाणी साडीची इतकी ढीग तयार झाली की त्या साडीच्या ढिगामध्ये दुःशासन गाडून गेला. आणि त्याला कळायला तयार नाही की सारी मी नारी के नारी मी सारी. विठाल परमात्मा हाकेला लावून येत असतो, पण येत असताना त्या परमात्म्याला बोलवावं लागतं. कसं? मोहे धावे घाली पाणा. तेवढं नामस्मरण सुद्धा होतं महाराज द्रौपदी मातेचं, तेवढा उपकार सुद्धा परमात्म्यावरती होता. आपल्या स्वतःची असणारी पैठणी शालू फाडून परमात्म्याचं बोट बांधायला देण्यासाठी द्रौपदी माता एका क्षणाचा सुद्धा मागे पुढे विचार नाही केला. एवढं प्रेम देवावरती करावं म्हणून अशा परमात्म्याला प्रेमाने बोलवल्याच्या नंतर मोहे धावे घाली पाणा, नाव घेता पंढरीराना. मग परमात्म्याचं नाव घेतल्याच्या नंतर प्रेमाने तो परमात्मा त्या ठिकाणी धावून येत असतो आणि भक्ताला संकटामधून मुक्त करत असतो. पण महाराज, असा परमात्मा बोलवायचा असेल तर तो आम्हाला दिसतो का? नाही दिसत. पण न दिसणारा परमात्मा आवाज दिल्याबरोबर त्या ठिकाणी अचानक उपस्थित होतो. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. असा जो परमात्मा आहे तो परमात्मा दिसत नाही, पण आवाज दिल्याबरोबर अवचित स्वरूपाने त्या ठिकाणी उपस्थित होतो. या प्रत्येक चरणामध्ये एक एक कथा आहे बरं का. आपण जर अन्वय लावला तर या चरणामध्ये जर विचार केला आपण तर परमात्मा कुठेच दिसत नाही, पण अचानक पद्धतीने त्या ठिकाणी येऊन भक्ताचं रक्षण करतो. उडी घाली अवचिता. जर आपण भक्त प्रल्हादाची कथा वाचली, भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये घडणारा प्रसंग असा आहे. काय? हिरण्यकशिपू, भगवान परमात्म्याची आराधना हिरण्यकशिपूने केली आणि केल्याच्या नंतर अनेक प्रकारचे वर मागून घेतले महाराज. कोणी? हिरण्यकशिपूने. द्वैती कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा परमात्म्याची आराधना केली, साधना केली. परमात्मा प्रसन्न झाला. भोलेनाथ प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हणले, माग तुला काय वर पाहिजे. आणि असं वर म्हटल्याच्या नंतर महाराज तो हिरण्यकशिपू म्हटला, देवा मला असे वर दे की ते वर कोणी मागितले नाहीत. कुठले कुठले म्हटले? हे बघ, मला स्त्रीच्याही हातून मरण नको आणि मला पुरुषाच्याही हातून मरण नको. एक. दुसरं वरदान मागितलं, म्हटले मला शस्त्रानेही मरण नको आणि अस्त्रानेही मरण नको. दोन. तिसरं वरदान मागितलं, म्हटले मला आकाशातही मरण नको आणि जमिनीवरती मरण नको. तीन. चौथं वरदान मागितलं, म्हणे मला घराच्या बाहेरही मरण नको
आणि घराच्या आतही मरू नको. असे 4-5 वरदान मागितले. हे 4 मुख्य वरदान आहेत. आणि मग असं वरदान मागितल्याच्या नंतर महाराज मृत्यूच नाही ना. शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, स्त्रीच्या नाही, पुरुषाच्या हातून नाही, आकाशात नाही, खाली नाही, घराच्या आत नाही, बाहेर नाही, मरतच नाही. आणि मग तथाच तू म्हटल्याच्या बरोबर महाराज तो हिरण्यकशिपू उन्मत्त झाला. आणि ज्या परमात्म्याची साधना करून त्याला प्रसन्न करून घेतलं, त्याच परमात्म्याचं नामस्मरण घेण्यासाठी त्या साम्राज्यामध्ये, त्या आपल्या महालामध्ये त्याने बंदी घातली. जो कोणी त्याचं नाव घेईल त्याला कठोरातली कठोर शिक्षा करण्यात येईल. पण महाराज परमात्म्याचा चमत्कार असा की त्या परमात्म्याचा चमत्कार पहा. त्या हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हाद नावाचा एक देवाचा परमात्म्याचा भक्त जन्माला आला. त्याचं नावच काय? प्रल्हाद. पण त्याच्या अगोदर भक्त अशी पदवी का लावली ते ऐका. जन्माला येता क्षणी अखंड स्वरूपाने फक्त भजन करायचं. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजन करावं महाराज. आणि असं पाहिल्याच्या नंतर म्हटले माझा मुलगा आहे पण त्याचं नाव घेतो. नियम म्हणजे नियम. त्या ठिकाणी त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्या. काय दिली? उकळतं तेल घेतलं महाराज. तेल उकळतंय आणि उकळत्या तेलामध्ये भक्त प्रल्हादाला टाकलं. पण टाकल्याच्या नंतर नामस्मरणाची ताकद इतकी आहे की ते नामस्मरण ऐकता क्षणी महाराज उकळतं तेल शांत व्हावं, थंड व्हावं. उंच कड्यावरनं खाली फेकून दिलं. जसं मोराचं पंख टाकल्याच्या नंतर अलगद पद्धतीने ते पंख खाली पडावं ना, तशा पद्धतीने भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी सुखरूप खाली आले. नंतर पिसळलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं. पण दिल्याच्या नंतर नारायण नारायण भजन कानावरती पडल्याच्या नंतर महाराज हत्तीने सुद्धा शांत व्हावं. एके दिवशी आपल्या महालामध्ये भक्त प्रल्हाद भजन करत होते. आणि करत असताना त्या ठिकाणी हिरण्यकशिपू आले. आणि आल्याच्या नंतर म्हटले काय रे, तू ज्याचं नाव घेतोस तो परमात्मा तुझ्यासाठी धावून येईल? म्हटले बाबा याच्यात काही शंका? माझ्या नामस्मरणावरती पूर्ण विश्वास आहे. कारण मी त्याचं नामस्मरण हे स्वार्थासाठी नाही तर निस्वार्थी पोटी केलेले तो परमात्मा निश्चित स्वरूपाने आल्याशिवाय राहणार नाही. म्हटले कुठे तुझा परमात्मा? म्हटले कुठे? कुठं नाही हे सांगा. परमात्मा प्रत्येक कणाकणामध्ये कणकणमय हे भगवान विठ्ठल जळी स्थळी भरला पिता ठाव नाही बोलला. प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येक घटकामध्ये माझा परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज राग आला, संतप्त झाला. हिरण्यकशिपू म्हटला समोरच्या खांबामध्ये आहे का? हात दाखवल्या बरोबर म्हटले खांबामध्ये आहे का? मी मगाशी म्हटलो प्रत्येक घटकामध्ये माझा परमात्मा आहे, खांबामध्ये सुद्धा आहे. राग आलेला हिरण्यकशिपू त्या खांबावरती लात मारली. आणि लात मारल्याच्या नंतर त्या संदे नारायण प्रगटला संदे नारायण नरसिंह अवतार प्रगट झाला आणि हिरण्यकशिपूचा वध केला. पण 4 वरदान मागितले होते. शस्त्र नाही, अस्त्र नाही, आपल्या नखाने वध केला. घराच्या आतही नाही, बाहेरही नाही, बरोबर उंबरट्यावरती घेतलं. वरही नाही, खाली नाही, बरोबर आपल्या डाव्या मांडीवरती घेतलं. आणि स्त्री नाही आणि पुरुष नाही म्हणून नरसिंह अवतार धारण केला. आणि नरसिंह अवतार धारण केल्याबरोबर हिरण्यकशिपूचा वध केला. परमात्मा दिसत होता का? नव्हता दिसत. कोठे न दिसे पाहता, कुठंच दिसत नाही. पण विश्वास होता म्हणून उडी घाली अवचिता
असा परमात्मा आपल्यासाठी धावत येत असतो. म्हणून तेवढं अंतःकरणापासून आपण त्याचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग असा जो परमात्मा आहे तो आमच्यासाठी अचानक धावून येतो आणि आल्याच्या नंतर काय करतो तर आमच्या जीवनामधलं जे जे सुख आहे ते सुख फक्त आमच्यासाठी शिल्लक ठेवतो. दुःख मात्र स्वतः दुःख आपणची घोटी, आपण मात्र दुःखाचे घोट घेतो. पण या प्रपंचामध्ये जे जे सुखाची उणीव आहे, जे जे सुख आहे ते मात्र आमच्यासाठी शिल्लक परमात्मा ठेवत असतो. मीराबाईचा जर प्रसंग आपण पाहिला तर मीराबाईच्या जीवनामध्ये असं आहे महाराज, एका राजाची मुलगी आहे. कोण आहे मीरा? एका राजाची मुलगी आहे. पण राजाची मुलगी असताना लहानपणापासून राजाने पूजा करावी आणि करत असताना मीराबाईला आपल्या शेजारी बसवावं आणि बसल्याच्या नंतर मीरा, अगं याला कृष्ण म्हणतात, ही कृष्ण परमात्म्याची मूर्ती आहे. आणि असं सांगत असताना लहानपणापासून मीराबाईने परमात्म्याला पाहावं. पाहिल्याच्या नंतर का कोणास ठाऊक केव्हा त्या परमात्म्यावरती जीव जडला, केव्हा तो परमात्मा आवडायला लागला, केव्हा त्या परमात्म्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं मीराबाईने हे तिला सुद्धा कळलं नाही. मीराबाई लहानाची मोठी होऊ लागली आणि लहानाची मोठी होणारी मीराबाई आता मात्र स्वस्त बसत नव्हती. महाराज भगवे कपडे अंगावरती धारण केले. कोणी? राजाच्या मुलीने. एका राजाची मुलगी आहे, त्या साम्राज्याची राजकुमारी आहे. पण त्या राजकुमारीने आपल्या अंगावरती सुंदर असा पोशाख धारण करण्यापेक्षा भगवी वस्त्र धारण केली. हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतल्या, पायामध्ये चाळ बांधून आमच्या मीराबाई महाराज नाचू लागल्या. पण नाचत असताना फक्त आणि फक्त परमात्म्याची एक रूप होऊन नाचू लागल्या. फक्त गुणगान गात असताना बघ घुंगरू बांधी मीरा नाची रे, बास फक्त परमात्म्याचं गुणगान गाऊ लागली. आणि एका राजाची मुलगी अवघ्या साम्राज्यामध्ये भगवी वस्त्र घालून, हातामध्ये चिपळ्या, गाळ्यामध्ये विणा घेऊन भगवान परमात्म्याचं भजन करते. सगळे जो लोक हसू लागले, राजाला नाव ठेवू लागले, नाही नाही ती बोलू लागले. राजाला वाटलं एवढी मोठी मुलगी आहे पण कुठेतरी या साम्राज्याला तडा देईल असं वर्तन करते, हिचं आपण लग्न लावून दिलं पाहिजे, विवाह लावून दिला पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर अनेक कुमारांची त्या ठिकाणी स्थळ आणले आणि आणल्याच्या नंतर म्हटले, मीरा बघ याच्यामधला कुठला राजकुमार तुला पसंत आहे. किती प्रेम, देवावरती प्रेम. हा बरं का, एवढं प्रेम केल्याच्या नंतर परमात्मा फक्त आणि फक्त सुख आपल्याला ठेवतो, दुःख स्वतः घोटतो, हे मी तुम्हाला सांगतोय. आणि असं म्हटल्याच्या नंतर मीराबाई म्हटली, बाबा तुम्ही माझ्यासाठी राजकुमार शोधायची अजिबात गरज नाही, मी माझा राजकुमार अगोदर शोधून ठेवलाय. कोण म्हटलं? मीराबाई महाराज म्हटल्या. म्हटल्याच्या नंतर राजाला थोडंसं आश्चर्य वाटलं. म्हटलं का कोण आहे, सांग त्याचा फोटो मला दाखव, कोण आहे, त्याच्याकडे आत्ता जातो तुझ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन. म्हटले काही गरज नाही. म्हटले त्याचे मला रूप तरी दाखव, त्याचा फोटो तरी दाखव. म्हटले बाबा तुम्ही त्याला ओळखता, कोण आहे तो? समोर असणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीकडे हात दाखवला आणि दाखवल्याच्या नंतर राजा खिन्न झाला, आश्चर्य वाटला. ग म्हटले मीरा, तो मूर्तीमधला परमात्मा, त्याच्याशी तुझा विवाह कसा होणार, तो तुला काय सुख देणार? कोण म्हणतोय? रोज नित्यनेमाने पूजा करणारा राजा. का म्हणतोय? कारण आपल्या परमार्थावरती विश्वास नव्हता म्हणून. विठ्ठल. आणि असा म्हणणारा राजा मीराबाईला म्हटलं, तो ती दगडाची मूर्ती, ती मूर्ती तुला काय सुख देणार? त्यावेळेस मीराबाई महाराज म्हणतात, बाबा अहो ती नुसती मूर्ती नाही, हे जे तुम्ही माझ्यासाठी राजकुमार शोधून आणले ते एक ना एक दिवशी गतप्राण होणार आहेत आणि ते मेल्याच्या नंतर तुमची मीरा दुःखी होणार आहे. पण मी ज्याला निवडलंय तो परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, चिरकालपर्यंत टिकणार आहे आणि त्यामुळे तुमची मीरा अखंड स्वरूपाने सुखी राहणार आहे. राजाला वाटलं मुलगी आता हाताच्या बाहेर गेली, आता काही आपलं ऐकत नाही. म्हटले अशी जगवण्यापेक्षा आता आपली मुलगी न जगलेली बरी. बापाचं अंतःकरण जड केलं, दूध घेतलं आणि त्या दुधामध्ये विष घातलं आणि विष घातल्याच्या नंतर राणीच्या हस्ते मीराबाईला पाठवलं. मीराबाई श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीसमोर बसलेल्या होत्या. अखंड स्वरूपाने भक्ती चालली होती आणि नामस्मरण चालू असताना आईने ग्लास मीराबाईच्या हातामध्ये दिला. मीरा हे ग्लास, दुधाचा ग्लास दिला. पण घेतल्याच्या नंतर महाराज ते काय आपल्यासारखे भक्त नव्हते. देवाच्या नावाने पंचपक्वान भेटले मग दारी तुटून पडले, अजिबात नाही. मीराबाई होती ती. खाण्याच्या अगोदर पहिलं देवाला अर्पण करणं हे आद्य भक्ताचं कर्तव्य आहे. म्हणून आजही आपण जेवण ग्रहण करत असताना ज्या वेळेस श्लोक म्हणतो, त्या जेवणाच्या भोवतीने पाणी फिरवतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते जेवण राहत नाही तर तो प्रसाद होत असतो. मीराबाईने ग्लास असा दुधाचा देवाच्या समोर ठेवला आणि समोर ठेवल्याच्या नंतर श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हटल्या
आणि म्हटल्याबरोबर ते दूध पिऊन घेतलं. पण घेतल्याच्या नंतर नाही बाधा झाली तयाची ते वेळी, मूर्ती झाली काळी देवाजीची, मूर्ती झाली काळी देवाजीची, मूर्ती झाली काळी देवाजीची. मीराबाईने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मीराबाईसाठी घेतो विष प्याला. परमात्म्याने मीराबाईसाठी विष प्यायलं आणि प्यायल्याच्या नंतर नामस्मरण करता करता सहज परमात्म्याच्या मूर्तीकडे लक्ष गेलं आणि मूर्तीकडे लक्ष गेल्याबरोबर मूर्ती महाराज काळी पडली होती. आणि काळी पडलेली मूर्ती पाहिल्याबरोबर मीराबाईला वाटलं की या दुधामध्ये निश्चित स्वरूपाने काय विष आहे आणि हे विष माझ्या परमात्म्याने पिलं, पण पवित्र दूध मात्र माझ्यासाठी ठेवलं. दुःख आपणची घोटी, सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. असा परमात्मा नामस्मरण केल्याने आपल्या वाट्याला फक्त आणि फक्त सुख ठेवत असतो. मग असा जो परमात्मा आहे तो काय करतो तर आम्हाला त्याच्या पाठीमागे ठेवून स्वतः मात्र कलिकाळाशी भिडत असतो, स्वतः मात्र कलिकाळाशी सामना करत असतो. केव्हा ज्या वेळेस आम्ही परमात्म्याशी एकरूप होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने जी भक्तांची मांदी आली, जे भक्त आहेत कोणते आणि भक्ताचे नावे चतुष्पदादी आघावे वैकुंठीचे राणीवे योग्य केले, तो परमात्मा त्या भक्तांना वैकुंठीच्या योग्यतेचं बनवतो. कोणते ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर ध्यानामिषी घर माझे झाले, असे जे भक्त आहेत त्या भक्तांना परमात्मा आपल्या पाठीमागे ठेवून आम्हा घाली पाठीकडे आपण कलिकाळाशी भिडे. मग अशा भक्तांच्या जीवनामध्ये कलिकाळ म्हणजेच मरणाची भीती नाही. त्याचं कारण तो परमात्मा आमच्या जीवनामध्ये आमचं जन्म मरण चुकवत असतो. म्हणून जो माझं होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण, या लागता शरणागता शरण्य मीची एकू. जो परमात्म्याला अनन्य भावाने शरण जातो त्या भक्ताला परमात्मा आपल्या पाठीमागे घालून स्वतः मात्र मरणाशी कलिकाळाशी झुंज देत असतो. पण केव्हा ज्या वेळेस तो भक्त त्या परमात्म्याला मोहाने आवाज देतो त्यावेळेस. म्हणून एकदा सर्वांनी प्रेमाने हात वरती करायचा आहे. आता परमात्मा जन्माला येणार आहे म्हणून सर्वांनी अंतःकरणापासून हात वरती करून एकदा त्या परमात्म्याचं भजन करायचं आहे. विठोबा आपल्या जन्माचं सार्थक जर करायचं असेल तर बास फक्त जन्ममरण चुकवायचं. पण ते जन्ममरण जर चुकवायचं असेल तर खऱ्या अर्थाने परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे. कसं जन्ममरण चुकवता येईल? हा जीव हे मन परमात्म्याच्या चरणावरती अर्पण केलं पाहिजे. एकदा का जीव परमात्म्याच्या चरणावरती अर्पण झाला की बास पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येणे दाणे नाही आता, तुका राहिलो अनंता तिये पायी, राहिलो अनंता तिये पायी, काठी मागे केलं बरोबर, काठी क्षणभर आम्ही सोशिले वाईट येता शेवट येतो. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येणे जाणे नाही आता, पण केव्हा राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केल्या बरोबर. तुकोबाराय म्हणतात एकदा का त्या परमात्म्याशी आम्ही एकरूप झालो की मग बास तो परमात्मा काय करतो तर आम्हाला या जन्म मरणाच्या दुःखामधनं बाहेर काढतो. आणि मग बाहेर काढत असताना काय करतो तर तो परमात्मा आम्हाला या जन्म मरणाच्या मध्ये असणारं जे आयुष्य आहे त्या आयुष्याच्या माध्यमातून तो परमात्मा आम्हाला एका नावेमध्ये बसवतो. मोक्ष स्वरूपाच्या नावेमध्ये बसून या जन्म मरणाच्या पहिल्या तीराला घेऊन जातो अभंगाचा शेवटचं चरण. कामने